संतोष या सगळ्यामागे नेमकं कोण असेल? माझा सिंदूर माझा देश. आज महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला. डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या. हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला. उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला. उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतो. ती आमची मा आहे, आम्हा सर्वांची मा आहे, शिवसैनिकांची मा आहे. तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे. तुम्हाला इथं CCTV असतात. कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा. कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे. काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे. तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतोय का? पोलिसांनी याचा तपास करावा. कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश, किंवा आमचं कुंकू आमचं देश बनतो, तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंट आहे. बरोबर, तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला. ही हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची. ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते. आणखीन वेगळं काय म्हणणार? कायदा सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, तो आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना. फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही हे त्याचं नशीब आहे समजायचं. तर आपण बघतोय तर खासदार अरविंद सावंत सुद्धा या शिवाजी पार्क मैदानावर पुतळ्यासंदर्भात जो काही प्रकार झाला त्याची दखल घेण्यासाठी पोहोचले होते आणि पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न ज्या कोणी केला आहे त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावाच असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर अख्खा महाराष्ट्र ज्यांना माँसाहेब म्हणतो त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची हिम्मत कुणाची कशी होते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर अरविंद सावंतांनी याचबरोबर मोठं विधान केलेलं आहे. रंग फेकणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आमच्या तावडीत सापडला नाही, हे त्याचं नशीब आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात आता पोलीस देखील तपासाची चक्र वेगाने फिरवतायत. पोलिसांची 8 पथकं यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे आणि अज्ञाताविरुद्ध या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तर थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणाची पाहणी केली होती आणि आता थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे सुद्धा शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत. पुतळ्याची विटंबना करण्याचा ज्या कोणी प्रयत्न केला असेल त्या संदर्भात त्याला शोधण्यासाठी आता पोलिसांनी सुद्धा तपासाची चक्र वेगाने फिरवणं सुरू केलेलं आहे. 8 पथकं पोलिसांकडून स्थापन करण्यात आलेली आहेत आणि अज्ञाताविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.